छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाची सध्या सर्वत्र हवा आहे। या चित्रपटात दोन पात्र आहेत, ते बघितली की डोक्यात तिडीक जाते। ते दोन पात्र म्हणजे गणोजी आणि कान्होजी शिर्के। त्यांच्यामुळे संभाजी महाराज मुघलांच्या हाती लागल्याचा एक प्रसंग चित्रपटात आहे। त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात प्रचंड चीड आहे। आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की गणोजी आणि कान्होजी नक्की कोण होते। तेच नेमकं आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। गणोजी आणि कान्होजी शिर्के हे संभाजी महाराजांचे मेहुणे होते। संभाजी महाराजांशी इतकं जवळचं नातं असूनही त्यांनी वतनदारीसाठी गद्दारी केली होती। वतनदारीसाठी आणि काही गोष्टी खटकल्यानं शिर्के यांनी मुघलांची हात मिळवणी केली। गणोजी आणि कान्होजी यांना मुघल सेनापती मुकर्रब खान यांनी प्रलोभन दाखवलं होतं। संभाजी महाराजांना पकडण्यास मदत केली तर दक्षिणेकडील अर्धे राज्य दिलं जाईल असं खानानं सांगितलं होतं। याच प्रलोभनाला बळी पडून गणोजी आणि कान्होजी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची माहिती दिली। त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना पकडणं मुघलांना शक्य झालं। तो हाच इतिहासातील काळा दिवस ठरला।